आई, मला बोलायचं आहे थोडं तुझ्याशी, संकेत शलाकाला म्हणाला. तो कशाबद्दल बोलणार याची तिला कल्पना होतीच. संकेत, मला माहीत आहे तुझ्या डोक्यात कोणी काय भरवले आहे. आई, मी काहीही बोलले नाही, यांना पूजा किचनमधून बाहेर येत म्हणाले. बोल संकेत, शलाका म्हणाली. आई, हल्ली रवी काका आपल्या घरी सारखा येतो. सोसायटीमधील लोक काय म्हणत असतील आपल्या माघारी. लोकांचे सोड. संकेत, तुला काय म्हणायचे ते स्पष्ट बोल. आई, तू काकाला सांग सारखा येत जाऊ नकोस म्हणून. संकेत, रवी तुझ्या बाबांचा मित्र आहे. त्यांच्या आजारपणात खूप मदत केली त्यांनी. आता आपले काम संपले म्हणून त्याला घरी येऊ नको सांगायचे, हा आपला स्वार्थीपणा नाही का? त्याला त्याची फॅमिली नाही, एकुलती एक मुलगी लग्न करून गेली. आपल्या घरी येऊन त्याला जरा बरे वाटते. माणूस एकटेपणाला जास्त घाबरत असतो. त्याचा वेळ जातो म्हणून तो येतो. आपलं घर समजून येतो. मीही एकटी असते. आम्ही दोघं एकत्र वेळ घालवतो, नाटक पाहायला जातो, कधी बागेत फेरफटका मारतो. यात चुकीचे असं काय आहे संकेत? आई, पण लोकांच्या डोळ्यावर या गोष्टी लगेच येतात. संकेत, लोकांना आजही एक स्त्री आणि पुरुषाची मैत्री लवकरच पचनी पडत नाही. भले मग ते दोघे कितीही वयस्कर असो. स्त्री पुरुष एकत्र असले की काहीतरी यांच्यात चालू आहे असा समज लोक करून घेतात. पण तुला काही वावगं वाटतं का सांग? तू लहान होतास तेव्हापासून रवी आपल्याकडे येतो. मग आताच का हा प्रश्न तुला पडला? मी किंवा रवी काही चुकीचे वागताना किंवा करताना दिसलो का तुला? नाही आई, पण राहू दे. संकेत त्याला मध्येच तोडत शलाका म्हणाले. तुझी इच्छा नाही ना की रवीने आपल्या घरी यावे? मी सांगेन त्याला तसे. आणि पूजा स्वतःला एखाद्या गोष्टीबद्दल पूर्ण माहिती नसेल ना, तर नवऱ्याचे कान भरू नयेत. शलाका इतके बोलून आपल्या रूममध्ये गेली. डोळ्यासमोर सगळा भूतकाळ दिसू लागला. शलाका आणि प्रमोदचे लग्न अगदी ठरवून बघून झाले. मध्यमवर्ग कुटुंबात जन्मलेली शलाका घरात मोठी होती. तिच्यानंतर एक भाऊ आणि बहीण. शलाका शांत आणि समंजस होती. पदवीपर्यंत तिने शिक्षण घेतले. मग लगेचच एका नातेवाईकांनी प्रमोदचे स्थळ सुचवले. शलाका दिसायला नेटकी, छान बांधा, मोठे केस, कोणालाही आवडेल अशी. आणि प्रमोद एकदम दिसायला राकट, ठीकठाक पण सरकारी नोकरीवाला होता. 1980च्या साली असे स्थळ सोडणे मूर्खपणाचं होतं असं शलाकाच्या आई वडिलांना वाटले. मुलीची पसंती तेव्हा इतकी विचारात घेतली जात नसे. शलाकाला प्रमोद इतका आवडला नव्हता. तिच्या मनीचा राजकुमार राजबिंडा नसला तरी किमान स्मार्ट, सुंदर असा होता. आई बाबासमोर तिचे काही चालले नाही. उलट घरात एक व्यक्ती खायला कमी होईल ही त्यांची धारणा. कारण घरची परिस्थिती जेमतेम होती. मग लवकरच मुहूर्त बघून शलाका आणि प्रमोदचे लग्न झाले. प्रमोद आता कामानिमित्त शहरात होता. बाकी गावाकडे आई वडील, भाऊ बहीण सगळे होते. लग्न झाल्यावर 15 दिवस शलाका गावी राहिली. पहिल्या रात्रीची शलाकाची खूप स्वप्ने होती. प्रमोद तिच्याशी गप्पा मारेल, तिच्या आवडीनिवडी जाणून घेईल, तिला पुढे अजून शिकायचे होते ती त्याला सांगेल, तो तिला हळूवार फुलवत अलगद सामावून जाऊ. पण यापैकी काहीच घडले नाही. ती त्यांच्या खोलीत आली तेव्हाच तिची निराशा झाली. साधी रूम गावाकडची, पण जरा सुद्धा सजवली नव्हती. लग्नानंतरची पहिलीच रात्र का आपली असा प्रश्न तिला पडला. ती छान तयार होऊन प्रमोदची वाट बघत बसली. प्रमोद आत आला. कपडे बदलून तिच्या बाजूला बसला. शलाका, मला माझ्याबद्दल काही गोष्टी सांगायच्या आहेत. हा बोला, मी ऐकते आहे, ती म्हणाली. मला प्रत्येक गोष्ट वेळेवर आणि नीटनेटकी लागते. कामात चुकारपणा चालणार नाही. माझे आई बापा जेव्हा जेव्हा आपल्याकडे येतील तेव्हा त्यांचा पाहुणचार व्यवस्थितच झाला पाहिजे. मला न विचारता कोणतीच गोष्ट करायची नाही. मला जसे आवडेल तसेच वागायचे. मला राग पटकन येतो, त्यामुळे माझ्या मर्जीविरुद्ध वागणे मला आवडणार नाही. असं बरंच काही तो स्वतःबद्दल सांगत राहिला. पण तुला काय आवडते हे एका शब्दानेही त्याने शलाकाला विचारले नाही. तू माझी बायको आणि मी नवरा या अधिकाराने त्याने तिचा उपभोग घेतला. त्यात जरासुद्धा हळुवारपणा, नाजूकपणा किंवा तरल प्रेम भाव नव्हता. तिच्या मनाची, भावनाची पर्वा न करता तो फक्त तिला ओरबाडत राहिला. शलाका निमूटपणे त्याला सहन करत राहिली. डोळ्यात पाणी जमा झाले होते. तिच्या स्वप्नाचा चुराडा झाला होता. रोज असंच ती त्याला निर्विकारपणे सहन करत राहायची. तो मात्र स्वतः तृप्त होऊन शांत झोपी जायचा. गावी 15 दिवस राहून ते दोघे शहरात आले. प्रमोदने एक 3 रूमचे घर विकत घेतले होते.
शलाकाने आपल्या पसंतीने घर सजवण्याचे ठरवले, पण पैसे खर्चण्याची काहीही गरज नाही, असे घर छान आहे असं बोलून प्रमोदने तिला काहीही करू दिले नाही. तो किती आरसिक आहे याची शलाकाला पदोपदी जाणीव होत होती. शलाका संध्याकाळी तो यायच्या आधी छान तयार होऊन बसायची, कारण त्याची सक्त ताकीद होती की तिनं नीटनेटके दिसायला आणि राहायला हवे, पण फक्त त्याच्यापुरते. बाहेर किंवा शेजारी कुठेही ती जाणार असेल तर जास्त नटणे, तयार होणे याची तिला परवानगी नव्हती. त्याच्यासाठी शलाका फक्त बायको होती, कधीही त्याला अवेलेबल असणारी हक्काची शय्या सोबती. त्याच्या मनात आले तर तो तिला बाहेर फिरायला घेऊन जायचा, पण फार कमी. घरी त्याचं सगळं नीटनेटके आणि वेळेत सगळं ती करायची, नाहीतर त्यांनी बोलणे ऐकून घ्यावे लागायचे. लग्न करूनही म्हणावे तसे सुख समाधान शलाकाला मिळाले नव्हते. माहेरी तिला जास्त तो पाठवत नसे. स्वतःला दिसायला तिच्या पुढे कमीच होता, म्हणून शलाकाबाबत तो जास्त स्वतःला आणि सेक्युअर फील करत होता. लोकांसमोरही तिचा पान उतारा तो सहज करायचा. असं शलाकाचं आयुष्य सुरू होत असता जे जसं आहे तसं स्वीकारण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता. मग सानिकाचा जन्म झाला. तिच्या बाललीलात शलाका गुंग होऊन गेली. आता शलाकाला घरकाम आणि सानिकामधून स्वतःसाठी वेळही मिळत नव्हता. प्रमोद मग अजूनच तिच्यावर चिडचिड करत असे. ती रात्री बेडरूममध्ये आली की तशीच घरच्या कपड्यात असायची. तिच्या साडीला मसाल्याचे वास, सानिकाच्या दुधा आणि दुपट्यांचा वास त्याला नकोसा वाटे. त्यात रात्री अपराधी सानू रडत उठायची, मग त्याची झोपमोड व्हायची. अशातच मग प्रमोद आपला पुरुषी नवरेपणाचा हक्क गाजवायचा. स्वतःला हवं तसं तिच्याकडून वरवडून घ्यायचा. शलाका निदान झोपताना तरी साडी बदलत जा म्हणून तिला ओरडायचा. अहो, मला वेळच मिळत नाही, त्यात मी काय करून दमून जाते असं ती बोलायची. ती कितीही दमलेली असो, त्याला इच्छा झाली की तिने न तक्रार करता त्याला स्वतःला समर्पित करायचे. प्रमोदच्या ऑफिसमध्ये नवीन ज्युनियर अकाउंट म्हणून नेहा जॉईन झाली. दिसायला छान, नाजूक, नेहमी चापून चोपून साडी नेसणारी, गळ्यात छोटं मंगळसूत्र, केसात भांगेत कुंकू, ओठांवर हलकी लिपस्टिक अशी नेहा सगळ्यांचे लक्ष वेधून घ्यायची. प्रमोद तिचा सिनियर होता, त्याच्या अंडर नेहाला काम करायचे होते. प्रमोद ही नकळतपणे नेहाकडे बघत असे. सगळ्यांशी ती हसून बोलत असे. ही किती टापटीप आणि छान राहते, नाहीतर शलाका गबाळ ध्यान नुसते, असं त्याच्या मनात येत असे. आज प्रमोदचा वाढदिवस होता. खूप दिवस झाले त्याचा मित्र रविकांत त्याच्याकडे पार्टी मागत होता. लग्न झाल्याची पार्टी अजून पेंडिंग होती. मग आजच्या निमित्ताने प्रमोदने ऑफिस स्टाफला पार्टी देण्याचे ठरवले. सानू झाल्यानंतर घरी वर कामाला बाई लावली होती. प्रमोदने शलाकाला सांगितले की संध्याकाळी ऑफिसचे काही लोक घरी जेवायला येतील. बाईला मदतीला घे आणि छान स्वयंपाक कर. शलाकाने मग सगळी तयारी करून ठेवली. तीही तयार झाली. प्रमोद घरी आला. सगळा स्वयंपाक आणि घरी शलाकाने छान तयार ठेवले होते. ठरलेल्या वेळी ऑफिस स्टाफ प्रमोदच्या घरी आला. एकूण 7-8 जण होते. रविकांत आणि नेहाही आली होती. प्रमोदने सगळ्यांची शलाकाला सोबत ओळख करून दिली. खास करून नेहाची जास्त ओळख करून दिली. ही माझी ज्युनियर आहे, नेहमी ऑफिसला व्यवस्थित येते, कामात पण हुशार आहे असं बोलला. शलाका फक्त नेहाकडे बघून हसले. सगळ्यांनी जेवण केले. केक कापला. रवी बोलला, वहिनी, स्वयंपाक खूपच छान झाला आहे. तुमच्या हातात जादू आहे. प्रमोदला शलाकाचे केलेले कौतुक इतकं काही आवडले नाही. तो बोलला, अरे रवी, ती घरीच असते ना, मग स्वयंपाकात हुशार असणारच ना. रवीला हे त्याचं बोलणं नाही आवडले. त्यांनी शलाकाकडे बघितले. तिचा चेहरा उतरला होता. प्रमोद तिला कशी वागणूक देत असेल हे त्याला समजून चुकले. रवी प्रमोदचा खास असा मित्र होता, त्यामुळे तो त्याला जास्त काही बोलू शकला नाही. प्रमोद नेहाला काय हवे नको सगळं जातीने बघत होता. नेहाला अटेन्शन हवेच असायचे. मग तो पुरुष असो की असो, आपल्या समोर पुढे पुढे करतो ना, मग झालं तर, अशी तिची वृत्ती होती. आपलं काम साधून घ्यायला गोड कसं बोलायचं हे तिला चांगले माहीत होते. त्यात प्रमोद तिचा सिनियर, मग त्याला धरून राहणे तिला भाग होतं. जाताना परत रवीने शलाकाचे कौतुक केले. प्रमोदला बोलला, वहिनींना घरी घेऊन ये. अगदी सरळ आणि साधा असा रवीचा स्वभाव होता, त्यामुळे शलाकाशी त्याने बोलणे प्रमोदला काहीच मॅटर करत नव्हते. प्रमोद आता ऑफिसमध्ये नेहासोबत जास्तच मोकळेपणाने वागत होता. तीही त्याच्यासोबत चहा कॉफी घ्यायला बिनधास्तपणे जात असे.
पुरुषांना आपल्या सौंदर्याच्या तालावर कसं नाचवायचं हे नेहाला चांगले ठाऊक होते. प्रमोद आणि नेहाची वाढती जवळीक रवीच्या लक्षात आली होती. प्रमोद सतत शलाका आणि नेहाची तुलना करत राहायचा. रविकांतचा लग्नाचा वाढदिवस होता म्हणून त्याने प्रमोद आणि शलाकाला घरी जेवायला यायचे आमंत्रण दिले. रवीची बायको निर्मला आणि शलाकाची चांगली मैत्री झाली. त्यांनाही एक मुलगा होता. काही मदत लागली तर हक्काने सांगत जा असं निर्मला शलाकाला बोलली. जेवण वगैरे करून प्रमोद आणि शलाका घरी आले. दुसऱ्या दिवशी प्रमोदला ऑफिस कामासाठी बाहेर गावी जायचे होते. तो शलाकाला म्हणाला की काही वाटले तर रवीला फोन कर, 2 दिवसांनी तो परत येणार होता. शलाका कधी असे एकटी राहिली नव्हती. त्यात आता सानूही होती. तिला भीती वाटत होती. ती प्रमोदला म्हणाली, अहो तुम्ही बाहेर गावी जाणार तर मी बाहेरही जाऊ का? मला एकटीला राहायला भीती वाटते. काही गरज नाही कुठे जायची. आणि कसली भीती? कितीतरी बायका अशा एकट्या राहतात. आता तू ही सवय करून घे. मला वरचेवर असे बाहेर जावे लागणार. मग शलाका काही बोलू नाही शकली. प्रमोद गेला पण आता एकटे कसे राहायचा हा प्रश्न शलाकाला पडला. दिवस रोजच्या सारखा गेला पण रात्री एकटीला झोप येईना असं तिला वाटू लागले. संध्याकाळी दाराची बेल वाजली. कोण आले असेल या कल्पनेनेच शलाका घाबरली. प्रमोदने तिला एकटीला कुठे सोडले नव्हते आणि बाहेरही स्वतःसोबत नेत नव्हता. फक्त घर हेच तिचं विश्व होतं. प्रमोदचा विक्षिप्त स्वभाव त्यामुळे शलाकाच्या कोणी मैत्रिणीही नव्हत्या. भीत तिने दार उघडले तर समोर रवी. हो भाऊजी तुम्ही या, आत या म्हणत शलाका दरवाजापासून बाजूला झाली. काही नाही वहिनी, आज प्रमोद घरी नाही म्हटले. तुमचे काही काम असेल तर बघून यावे म्हणून आलो. प्रमोद ही बोलला मला की शलाका घरी एकटी आहे तेव्हा लक्ष दे. बरं झाले तुम्ही आलात. मला एकटीला कंटाळाही आला होता. चहा करते म्हणत शलाका किचनकडे गेली तर तिच्या मागोमाग रवीही आला. त्याला बघून तिने विचारले, काही हवे आहे का? नाही, असं चाललो. तुम्ही चहा करा, मी गप्पा मारतो. चालेल का तुम्हाला? हो भाऊजी चालेल. मग रवी तिच्याशी खूप विषयावर बोलत राहिला. चहा घेत दोघेही गप्पा मारू लागले. वहिनी तुम्हाला काय आवडते? म्हणजे छंद काय तुमचे? रवीने विचारले. तसे शलाका बोलली, तसे विशेष काही नाही आवडत, पण पुस्तक वाचायला आवडतात. कॉलेजमध्ये असताना वाचत होते. नंतर लग्न झाले आणि वेळ मिळानासा झाला. यांचा स्वभाव तुम्हाला माहीत आहेच. त्यांना सगळं नीटनेटके लागते. मग कामातच वेळ जायला लागला. मलाही वाचन आवडते. माझ्याकडे काही पुस्तके आहेत. मी उद्या घेऊन येतो. तेवढेच वाचन होईल तुमचे. हो चालेल, मी वेळ काढून नक्की वाचेन. मग इतरही बऱ्याच विषयावर त्यांच्या गप्पा झाल्या. सानूशीही रवी थोडा वेळ खेळला. वहिनी मी निघतो आता. काही काम असेल तर नक्की फोन करा. तो जायला निघाला तसे शलाका एकदम उदास झाली. रवीने ते ओळखले. वहिनी एकट्या राहाल ना? का मग माझ्यासोबत घरी येता? निर्मलालाही छान वाटेल. नको नको, मी राहीन आणि तुमच्याकडे आलेले यांना नाही आवडणार. बरं, दरवाजा नीट लावून घ्या आणि कोणालाही दरवाजा उघडू नका. रवी मग निघाला. शलाकाने जेवण केले. सानूलाही भरवले. तिला रवीसोबत घालवलेली संध्याकाळ आठवत होती. प्रमोद कधीही असा रवीसारखा तिच्याशी गप्पा मारत नसे किंवा तुला काय आवडते हेही कधी त्याने विचारले नव्हते. बायको ही फक्त घरकाम करायला आणि स्वतःला हवे तेव्हा हवे तसे शरीर सुख भोगायला असते, हीच प्रमोदची मानसिकता होती. तिला काय हवे किंवा वाटते याचा प्रश्नच येत नव्हता. प्रमोदला फक्त तिच्याकडून घेणं माहीत होतं, देणं नाही. शलाका आज पहिल्यांदाच एकटी घरी होती. थोडी भीती वाटत होती तिला, पण काही वाटले तर रवी आहे ही खात्री होती. कुठेतरी आपसूक आज ती स्वातंत्र्य अनुभवत होती. सानूला झोपून तीही झोपी गेली. सकाळीही ती एकदम फ्रेश मूडमध्ये उठली. सानूचं सगळं आवरून घरकाम करत राहिली. अचानक सानू जोरजोरात रडू लागली. सानू नुकतीच 1 वर्षाची झाली होती. त्यामुळे ती का रडते हे शलाकाला समजेना. तिने सानूला जवळ घेतले. खाऊ घालण्याचा प्रयत्न केला पण तरीही ती शांत होत नव्हती. शलाकाला सुचेना की काय करावे. तिने मग रवीला फोन केला. त्या काळी लँडलाईन फोन होते. रवी ऑफिसला निघालाच होता. तो बोलला मी येऊन जातो घरी. सानू रडायची थांबत नव्हते. थोड्याच वेळात रवी आला. शलाकाने सांगितले की सानू रडते आहे. काय झालं काहीच समजत नाही. रवी मग शलाकाला घेऊन डॉक्टरांकडे आला. सानूचे पोट दुखत होते. तिला औषध तिथेच दिले. घरी येईपर्यंत ती झोपून गेली. भाऊजी तुम्हाला माझ्यामुळे ऑफिसला लेट झालं. असं काही नाही वहिनी, थोडं लेट चालतो.
मग शलाकाला सानूची काळजी घ्यायला सांगून तो ऑफिसला गेला. संध्याकाळी प्रमोदचा फोन आला तेव्हा तिने सानूबद्दल त्याला सांगितले. रवी आला होता हेही बोलली. ठीक आहे, मी उद्या येतो म्हणत त्याने फोन ठेवला. प्रमोदसोबत नेहाही होती. ते पहिल्यांदा असे बाहेर आले होते. त्यामुळे नेहाने हॉटेलमध्ये वेगळी रूम घेतली होती. पण फक्त रात्र सोडता ती बाकी वेळ प्रमोदसोबतच होती. त्याच्या पैशाने तिने स्वतःसाठी खरेदी केली. प्रमोद तिच्यासाठी काहीही करायला तयार होता. पण नेहा स्वार्थी होती. ती त्याच्याशी अंतर ठेवूनच वागत होती. पुरुषाला कसे नादी लावायचे हे तिला चांगले माहीत होते. दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाताना रवी शलाकाकडे आला. सानू कशी आहे बघायला. चहा घेऊन तो ऑफिसला गेला. शलाकासाठी त्याने वाचायला पुस्तकेही आणली होती. ती तिला दिली. रवी खरंच अगदी निस्वार्थी माणूस होता. शलाका आपल्या मित्राची बायको या नजरेने तो तिच्याकडे बघायचा. रवी तसा आहे म्हणूनच प्रमोदला यात काही गैर वाटत नव्हते. शलाकालाही रवीचा स्वभाव आवडायचा. तीही त्याला आदराने पाहत होती. रात्री प्रमोद घरी आला. सानू कशी आहे विचारले बस. बाकी त्याला पहिली मुलगी झाली याचे त्याला वाईट वाटत असे. पण आता तो बाप होता म्हणून मुलीची जबाबदारी झटकू शकत नव्हता. रात्री तो शलाकावर तुटून पडला. त्याला शलाकामध्ये आता नेहा दिसत होती म्हणून तो अजूनच तिला ओरबाडत होता. शलाका मात्र निपचूप पडून त्याचा अत्याचार सहन करत होती. त्याला पती पत्नीच्या नात्यामध्ये फक्त एकच नातं दिसत होतं, ते म्हणजे नर आणि मादी. प्रमोद आणि नेहा आता जास्तच एकत्र राहत होते. ऑफिसमध्ये त्यांच्या नावाची चर्चा होत असे. रवीने एकदा प्रमोदकडे हा विषय काढला तर तो म्हणाला, आमच्यात फक्त मैत्री आहे. पण लोकांना सगळ्याच गोष्टी काळंबेर दिसत त्याला मी काय करणार. नेहा माझ्याशी जास्त बोलते, ते ऑफिसमध्ये कोणाला आवडत नाही हे समजते मला. प्रमोद, अरे ती नेहा तुझ्याशी गोड बोलून तुझा पैसा उधळते हे तुला दिसत नाही का. रवी, मला समजते माझ्यासाठी काय चांगले आणि काय वाईट. यावर रवी काहीच बोलला नाही. प्रमोद आणि नेहा सतत बाहेर फिरायला जायचे. ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर गावीही जायचे. प्रमोद आता नेहा आणि शलाकामध्ये तुलना करत असे. प्रमोद अलीकडे घरी उशिरा येत असे. शलाकाने एकदा विचारले तर म्हणाला, काम असतात मला, मी काही बाहेर भटकत नाही. आणि घरी येऊन काय तुझं तोंड बघू. शलाकाने मग त्याला काहीही विचारायचे नाही असं ठरवले. एका रविवारी प्रमोद शलाकाला म्हणाला, आज आपल्याकडे जेवायला माझी मैत्रीण म्हणजे नेहा आणि तिचे मिस्टर येणार आहेत. चांगला स्वयंपाक कर. रात्री नेहा आणि तिचा नवरा दीपक प्रमोदकडे आले. नेहा छान मेकअप करून सिवलेस ब्लाऊज पातळ साडी घालून आली होती. सुंदर दिसत होती. तिच्यापुढे तिचा नवरा दीपक काहीच नव्हता. अगदी किरकोळ आणि दिसायला जेमतेम चेहऱ्यावरूनच गरीब वाटत होता. प्रमोदने नेहाकडे बघून स्मित केले आणि हातात छान दिसते असा इशारा केला. तसे नेहाही त्याच्या कडे बघून हसली आणि हाताने हळूच फ्लाइंग किस दिले. नेमके हे करताना शलाकाने नेहाकडे बघितले. तसे तिने दुसरीकडे नजर वळवली. जेवतानाही प्रमोद नेहाला आग्रह करून जेवू घालत होता. त्यांच्याकडे डायनिंग टेबल होता. प्रमोद, नेहा मग तिच्या बाजूला दीपक असे जेवायला बसले होते. शलाका सानूला भरून मग जेवत असे. शलाका त्यांना जेवण वाढत होती. सानू रडू लागली म्हणून ती तिच्याकडे गेली आणि सानूला चटईवर बसून काही खेळणी तिच्यासमोर ठेवली. हॉलमधून किचन सहज दिसत असे. शलाकाचे लक्ष समोर गेले तर नेहा आपला पाय प्रमोदच्या पायावरून फिरवत असताना तिला दिसली. नेहा आणि प्रमोदच्या वागण्याबद्दल तिला जरा मागेच संशय आला होता. आता हे दृश्य बघून तिला खात्री पटली की या दोघांचे काहीतरी चालू आहे. त्या तिघांची जेवणे झाली. वहिनी, खूप सुंदर स्वयंपाक करता तुम्ही. खूप छान झालं होतं सगळं, नेहा बोलत होती. मग नेहा आणि दीपक जायला निघाले. त्यांना बाहेरपर्यंत सोडून प्रमोद घरी आला. शलाका जेवत होती पण डोळ्यासमोर मघाचे चित्र दिसत होते. तिला आतून खूप वाईट वाटत होते. खूप रडूही येत होते. पण ती कसे बसे स्वतःवर संयम ठेवून होती. रात्री सगळं आवरून ती झोपायला आली. याला नेहाबद्दल विचारावे का? पण आपल्याकडे तसा काहीही पुरावा नाही. मग हा का मान्य करेल की त्याच्यात आणि नेहात तसे संबंध आहेत ते? असा विचार ती करत प्रमोदने तिला आपल्याजवळ ओढले. तिला आता त्याचा स्पर्शही नकोसा वाटत होता. पण तिचा नाईलाज होता. तो आदाशासारखा तिच्यावर तुटून पडला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण रात्रीच्या त्या अंधारात त्याला फक्त त्याची वासनापूर्ती करायची होती. मनासारखे तिला ओरबाडून तो शांत झाला
आणि तिच्याकडे पाठ करून झोपी गेला. शलाकाचे अश्रू मात्र वाहतच चालले होते. शरीराने आणि मनानेही ती सुन्न झाली होती. नवरा व्यभिचारी आहे हे माहीत असूनही त्याचा स्पर्श सहन करावा लागतो, यासारखं दुसरं दुर्दैव काय असू शकते. शलाका बराच वेळ विचार करत होती. नवरा व्यभिचारी आहे अशातच तिला तिच्या दुसऱ्या गरोदरपणाची चाहूल लागली. सानू 2 वर्षाची होत आली आणि संकेतचा जन्म झाला. शलाका आता घरकाम आणि 2 मुलं यातच गुरफटून गेली. प्रमोद मात्र नेहाकडे जास्तच आकर्षित होत गेला. ते दोघे आता बिनधास्तपणे फिरत असायचे, भेटतही असायचे. शलाकाच्या प्रेग्नन्सीमुळे प्रमोद तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असायचा. नेहा मात्र प्रमोदकडून भरपूर गिफ्ट्स आणि पैसेही उकळत राहायची. प्रमोद तिच्यासाठी वेडा झाला होता. शलाकासमोर तो आता नेहाशी फोनवर बोलायचा आणि त्याचं आणि नेहाचं अफेअर आहे हे शलाकाला माहीत झाले होते. त्याला आपल्याला बायको आणि 2 मुलं आहेत याचीही भान राहिले नव्हते. पण म्हणतात ना, अति तिथे माती, तसंच काहीसं प्रमोदच्या बाबतीतही झालं. सानू आता 15 वर्षाची झाली होती. तिला वडिलांचे वागणे, आईला दुय्यम स्थान देणे या गोष्टी खटकत होत्या. पण ती काही बोलली तर प्रमोद तिलाही ओरडायला किंवा तिच्यावर हात उचलायला कमी करत नसे. मग शलाका सानूलाच गप्प बसवत असे. संकेतही 13 वर्षाचा झाला होता. त्यालाही सगळं समजत होते. पण वडिलांना पुढे गप्प बसावे लागत होते. एक दिवस प्रमोदच्या ऑफिसमधून रवीचा फोन आला की प्रमोदला चक्कर आली आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेले आहे. शलाका मग रिक्षा करून त्या हॉस्पिटलमध्ये गेली. प्रमोदला पॅरालिसिसचा अटॅक आला होता. त्याची उजवी बाजू पूर्णपणे पॅरालाइज झाली होती. आठवडाभर प्रमोद हॉस्पिटलमध्ये होता. रवी शलाकाला लागेल ती मदत करत होता. प्रमोदने बऱ्यापैकी रक्कम PF ठेवली होती. तीच काढून त्याच्या हॉस्पिटलचा खर्च भागवला. नेहावर त्याने बरेच पैसे खर्च केले होते. प्रमोद घरी आला पण आता तो झोपूनच होता. शलाकाला त्याचं सगळं काम करावे लागत असे. प्रमोद यातून बरा होईल की नाही काहीच माहीत नव्हते. रवीच्या माहितीतील एक माणूस रोज प्रमोदला मालिश करायला येत असे. जवळजवळ महिना झाला पण नेहा एकदाही प्रमोदला भेटायला आली नाही. एक बाजू पूर्ण निकामी, त्यामुळे प्रमोदला नीट बोलताही येत नसे. रवी रोज घरी यायचा. शलाकाला काय हवे नको पाहायचा. शलाकाबद्दल त्याला खूप वाईट वाटत असे. एक बाजू पूर्ण निकामी, जमा असलेला सगळा पैसा प्रमोदच्या उपचारासाठी खर्च झाला होता. आता घर कसे चालवायचे हा मोठा प्रश्न शलाकासमोर उभा होता. ती रवीसोबत यावर बोलली तसा रवी म्हणाला, मी माझ्या ओळखीने बघतो कुठे काही नोकरी तुम्हाला मिळेल का. एका प्राथमिक शाळेत शलाका सुरुवातीला ट्रेनी शिक्षिका म्हणून कामाला लागली. आता घरचे सगळे काम करून ती शाळेत यायची. संकेत प्रमोदला मदत करत असायचा. दुपारपर्यंत शलाकाची शाळा असायची. मग ती घरी आली की प्रमोदकडे लक्ष द्यायची. रवी घरी आला की शलाकालाही बरे वाटायचे. आपले सुख दुःख त्याला सांगून मन हलके करायची. एक चांगला मित्र या नजरेनेच ती रवीकडे पाहायची. प्रमोदला मनातून वाटत असायचे की आपण हिला अजिबात सुख नाही दिले. सतत तिचा पान उतारा केला. पण शलाका मात्र एका पत्नीचे कर्तव्य नेटाने पार पाडत होती. याची सल कुठेतरी प्रमोदला आतून खात होती. तो शलाकाचा हात हातात धरून बरेच वेळा रडत असे. त्यातूनच शलाकाला जे समजायचे ते समजत होती. ती त्याला नेहमी धीर देत असायची. पण इतका पैसा खर्च करूनही शेवटी प्रमोद बरा झाला नाही. एक दिवस झोपेतच त्याचे निधन झाले. आता सानू आणि संकेत कॉलेजला जात होते. शलाकाला शाळेत कायमस्वरूपी नोकरी मिळाली होती. सगळं व्यवस्थित सुरू होते. एक दिवस रवी घरी आला आणि त्याने शलाकाला सांगितले की त्याच्या बायकोला गर्भाशयाचा कॅन्सर झाला आहे. रवीच्या सुखी संसाराला ग्रहण लागले होते. तो खूप दुःखी झाला होता. शलाकाने त्याला समजावले की चांगल्या डॉक्टराकडे उपचार कर, तिला काहीही होणार नाही. त्याच्या बायकोचे शेवटचे ऑपरेशन करण्याचे ठरवले. पण ऑपरेशन म्हणावे तितके यशस्वी नाही झाले. शेवटी निर्मला हे जग सोडून गेली. रवी पुरता कोसळून गेला. पण शलाकाने त्याला आधार दिला. कालांतराने रवीच्या मुलीचे योग्य मुलाशी लग्न झाले. इकडे सानूचेही लग्न झाले.
संकेतचे शिक्षण संपून तोही नोकरी करत होता. त्याचं पूजावर प्रेम होतं. त्याने तसं शलाकाला सांगितलं. मग त्या दोघांचेही लग्न उरकून घेतले. शलाका आता सगळ्या जबाबदारीतून मुक्त झाली होती. स्वतःकडे लक्ष देत होती. आपल्या आवडीनिवडी जपत होती. रवी कायम शलाकाकडे येत असायचा. मुलंही त्याला काका म्हणत सगळं काही शेअर करायची, सल्ला घ्यायची. घरातला एक सदस्य असाच झाला होता. पण पूजा घरी आली आणि तिला ही गोष्ट खटकू लागली. मग तिने संकेतचे कान भरायला सुरुवात केली. शलाका हे सगळं जाणून होती, पण जोपर्यंत संकेत काही बोलत नाही तोपर्यंत हा विषय काढायचा नाही असं तिने ठरवले. पण आज हा विषय निघालाच. म्हणून ती म्हणाली की तुम्हाला आवडत नाही रवी, पुन्हा या घरात येणार नाही. संध्याकाळी नेहमीप्रमाणे सानूचा फोन आला. तिने आईचं आयुष्य जवळून बघितलं होतं. बाबांनी तिला कसा त्रास दिला, किती अपमान केला हे ती जाणून होती. म्हणून ती कायम आईच्या बाजूने ठाम उभी होती. रोज फोन करून तिची चौकशी करायची. आज आईचा मूड बिघडला आहे हे तिला लगेचच समजले. आई काय झाले, तू शांत का आहेस? काही नाही सानू, मी ठीक आहे ग. नाही आई, काहीतरी आहे जे तू लपवते आहेस. बोल, सानू म्हणाली. मग शलाकाने संकेत आणि पूजाचे बोलणे तिला सांगितले. ठीक आहे आई, मी येईन तुला भेटायला, इतकं बोलून सानूने फोन ठेवला. शलाकाने संकेत आणि पूजाचे बोलणे तिला सांगितले. 2 दिवसांनी सानू आईकडे आली. संकेत आणि पूजाला तिने बाहेर बोलवले. मला तुम्हा दोघांशी काही बोलायचे आहे. काय काम आहे का सानू माझ्याकडे? संकेतने विचारले. नाही, पण थांबा, थोडा वेळ समजेल तुला, असं बोलून सानूही बसली. दाराची बेल वाजली. शलाका दार उघडायला गेली. दारात रवी होता. अरे तुम्ही आत या म्हणत शलाका बाजूला झाली. रवीला बघून पूजाचा चेहरा पडला. सानू म्हणाली, संकेत, तुला आणि पूजाला रवी काकाचं घर येणं आवडत नाही हो ना? तसे काही नाही सानू, पण लोक उगाच चर्चा करतात म्हणून. संकेत, आयुष्य आपलं असतं रे. ते लोकांच्या मतानुसार जगायचे की आपल्या मतानुसार ते आपणच ठरवायचे असते. मग सानू रवीकडे बघत म्हणाली, काका, तुम्ही आणि आई खूप चांगले मित्र आहात हे मला माहीत आहे. तुमची मैत्री किती स्वच्छ आणि निरागस आहे हे मी जाणते. पण काही लोकांच्या नजरेत तुमची मैत्री खटकते. मग सानू असे असेल तर मी तुमच्या घरी येणं बंद करेन. उगाच माझ्यामुळे शलाका वहिनींना त्रास नको. नाही काका, त्रास काही नाही. पण मला सांगा, आई आणि तुम्ही चांगले मित्र आहात तर या मैत्रीला नात्याचे लेबल लावले तर ते जास्त चांगले होईल असं मला वाटते. म्हणजे काय सानू, मी नाही समजलो. रवी म्हणाला, काका, माझी अशी इच्छा आहे की आई आणि तुम्ही लग्न करावे आणि एकत्र आयुष्य घालवावे. आईला बाबांनी किती त्रास दिला हे मला चांगले माहीत आहे. पण तुम्ही वेळोवेळी आईच्या पाठीशी एक मित्र म्हणून कायम उभे राहिलात. आता तुम्ही दोघेही एकटे आहात, तर मग दोघे एकत्र आलात तर आईला आता तरी सुख मिळेल. तुम्ही दोघांनी माझ्या बोलण्याचा विचार करावा असे मला वाटते. तुम्ही दोघेही एकाकी आहात, समदुखी आहात. तुम्ही लग्न केले तर लोकांनाही बोलायला तोंड नसेल. मग संकेत, तुला काय वाटते? सानूने विचारले. आईची इच्छा असेल तर माझी काहीच हरकत नाही. आई, तू नीट विचार कर. आता या वयात तुला कोणाची साथ मिळाली तर मलाही तुझी काळजी राहणार नाही. रवी काकासोबत तू नक्की आनंदात राहशील. काका, तुम्हीही माझ्या बोलण्याचा विचार करा आणि योग्य निर्णय घ्या. सानू, मी विचार करेन, मग सांगेन तुला, रवी म्हणाला. आता पूजाला बोलायला जागाच नव्हती. शलाका आणि रवी भेटले. पूर्णपणे विचार करून मग त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सानू खूप खुश झाली. आईने दुःख सोचले, निदान आता तरी ती आनंदात राहील. रवीनेही आपल्या मुलीला आपले मत सांगितले. तीही आनंदाने या लग्नाला तयार झाली. शलाकाला ती लहान असल्यापासून ओळखत होती. मग एक दिवस ठरवून शलाका आणि रवीने रजिस्टर मॅरेज केले. रवी आणि शलाका आनंदी होते. शलाका अधूनमधून संकेतकडे यायची, तर रवीच्या मुलीला हक्काची आई आणि माहेर मिळाले होते. शलाकाच्या आयुष्याचे दुःख चक्र संपून आता सुखाची सुरुवात झाली होती. आता कुठे खऱ्या अर्थाने शलाकाच्या सहजीवनाला सुरुवात झाली होती. तर मित्रांनो, आजची कहाणी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.